हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे वाजलेले आहेत पहाटेचे 5. एवढ्या पहाटेचं आणि एवढ्या थंडीचं मला खरं तर ना ताईनं उठू वाटत नाही आहे, पण काय नाईलाज आहे. कारण की बाहेरचं आवरणं, माझं आवरणं, मला थोडा स्वतःसाठी वेळ, मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, मग त्यामुळे ना मी लवकर उठते आणि थोडंसं का होईना मग थोडंसं रिलॅक्स वाटतं. आणि जर का थोडंसं उशिरा जर उठलं ना, 6च्या पुढे, अगदी घड्याळाचा काटा जरी 6च्या पुढे गेला तरी दिवस अगदी आळसवाना कंटाळवाना जातो. मग दिवसातलं एकही काम माझ्याकडून धड होत नाही असं होतं. त्यामुळे मला थोडंसं लवकर 4ला 5ला उठलं की फ्रेश वाटतं, मलाच फ्रेश वाटतं. त्यामुळे मी उठतेच. हे उठणं हे माझ्यासाठी फिक्स आहे. केव्हा तरी मग ठीक असतं की माझी तब्येत बरी नाही आहे किंवा मग आज आरामच करायचा आहे, मग एका दिवशी ठीक असतं, मग त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओसुद्धा येत नाही आहे. पण असं आता आज मी बघा उठलेले आहे पहाटे 5 वाजता. सकाळचा बाहेरचा सगळा असं झाडू मारून घेतलेला आहे. आणि हे बघा, हे जर मी थोडंसं लेट ठेवलं किंवा मी उशिरा उठले तर हे काम कधी करणार. आतमध्ये कपडे, भांडे, स्वयंपाक, देवपूजा, झाडू, फरशी, बाथरूम घासणे, टॉयलेट घासणे, हे सगळे कामं जे असतात ना, किचन ओटा साफ करणे, त्याचबरोबर मोबाईल थोडासा पाहणे, थोडा वेळ बसणे, आणि मग हे बाहेरचं पारूसं कधी काढणार आणि मी कपडे कधी धुणार, कधी भांडे घासणार, सगळा कामाचा गोंधळ होऊन जातो. आणि ज्यावेळेस हे बाहेरचं माझ्याकडून राहतं ना, ज्या दिवशी बघा सात्विक दादा 7 वाजता स्कूलमध्ये जातो त्यावेळेस माझ्याकडून हे राहतं, तेही चुकून एका दिवशी राहतं. 4 वाजता उठले तर राहत नाही आहे. पण त्या दिवशी ना माझा खरं डोकं दुखतं माझं, म्हणजे असं चिडचिड होते माझे. तर त्यामुळे ना मला हे पहिलं आवरावं लागतं. पण असं होतं ना, ज्या दिवशी मी 9 वाजता आवरते ना, जे पार्किंग पाणी वगैरे मारते, झाडू मारते, त्यावेळेस ना फक्त 2 वेळा पार्किंग झाडू मारलं जातं. कारण की 9 वाजता एकदा आणि संध्याकाळी 5 वाजता एकदा, 2 वेळाच फक्त बाहेर झाडू मारून होतो किंवा आवरणं होतं किंवा फेरफटका बाहेर होतं. पण ज्यावेळेस असं मी पहाटे उठून आवरते ना, त्यावेळेस मग पहाटे एकदा आणि सगळं घरातली कामं झाल्यानंतर आवरल्यानंतर 11 वाजता एकदा माझा हा बाहेरसुद्धा झाडू असतो. मग इकडे तिकडे पडलेल्या चप्पला असतील त्या एका बाजूला व्यवस्थित ठेवणे, झाडू पुन्हा माती वगैरे आली असतील तर ती म्हणजे झाडू मारणे, थोडंसं बाहेरून एक फेरफटका, मग हे होतं. आणि त्यानंतर मग आपल्या सायंकाळचा 5 वाजताचा झाडू, हे 2 म्हणजे एकंदरीत दिवसभरातून 3 वेळा हे पार्किंग आवरलं जातं. तर आता कोण आलेलं आहे आपल्या पार्किंगमध्ये, गाडीवर कोण बसलेलं आहे बघू शकता. याला काय म्हणतात काय माहिती नाही आहे मला, पण हे येऊन बसलेलं आहे. मी ज्यावेळेस बाहेरचं आवरलं, देवपूजा केली तेव्हापर्यंत नव्हतं, पण मी आतमध्ये किचनमध्ये कामामध्ये गुंतले त्यावेळेस हे बाहेर येऊन बसलेलं होतं. कसं आतमध्ये वरच्या बाजूने, गेटच्या वरच्या बाजूने आलं असावं, थंडीनं वगैरे आतमध्ये आलं असावं, असं वाटलं त्याला काहीतरी लागलं असेल किंवा बसला असेल, त्याला काहीतरी झालं असेल पंखांना वगैरे, पण त्याला काहीही झालं नव्हतं. मी धान्य ठेवलं, गहू वगैरे त्याला, पण ते खातही नव्हतं आणि एका जागेवरून हलतही नव्हतं. आम्ही किती वेळा बाहेर ये जा केलं पण ते कोणतीही हालचाल करत नव्हतं. मग त्यानंतर गेट वगैरे ओपन केलं आणि त्याला बाहेर पाठवून दिलं. तर त्यानंतर आता इकडे किचनमध्ये बघू शकता सगळी तयारी केलेली आहे. सांबार, इडली, परत सगळे फ्रीजमधून सगळं साहित्य, भाज्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत, कट करून घेतल्या. आता इकडे सांबारचा पहिला कुकर लावून घेत आहे. सगळ्या भाज्या, टोमॅटो, एक वांगं घेतलेलं आहे, फ्लावर थोडासा घेतलेला आहे, त्यामध्ये तेजपत्ता, एक बटाटा मोठा साईजचा घेतलेला आहे, थोडं हिंग, तेल, हळदी पावडर असं टाकून म्हणजे पहिल्या सांबारचा आधी कुकर लावून घेते. आणि इकडे इडलीचं जे बॅटर आहे ना, ते मी बेडशीटमध्ये असं डब्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे. थंडीच्या दिवसात म्हटलं चला आता हे एक पद्धत वापरून बघावी, कशा पद्धतीने ते पीठ फुगतं आहे की नाही फुगत हे पाहावं. आता मी सकाळी ज्यावेळेस पाहिलं तर फुगलेलं नव्हतं, पण बघू आता थोड्या वेळानंतर मी त्याला उघडणार आहे. इकडे आता ही चटणीची तयारी केलेली आहे. चटणीचा ओल्या नारळाची चटणी करणार आहे. तुम्ही बघितलं सकाळी मी ओला नारळ फोडून घेतलेला होता. आता याला मी 2 वेळा मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. पहिलं मी फक्त खोबरं फिरवून घेतलेलं आहे, जेणेकरून सगळं एकसारखं खोबरं वाटलं जाईल किंवा एकही कण त्याचा खोबऱ्याचा राहणार नाही. चटणी अगदी बारीक अशी मऊसूत झाली ना तर ती छान लागते. इकडे ह्या मॅडम काय करत आहेत, झोपेतून उठल्या तशा बाहेर आलेल्या आहेत. थंडी आहे तरीसुद्धा बघा तिने एक बकेट भरून घेतलेले आहे सात्विक दादाकडून, आणि तिचे जे स्कूलचे बूट होते ना ते धुवायला काढलेले आहेत. मला एवढ्यात वेळच भेटला नाही आहे स्कूलचे त्यांचे शूज वगैरे धुवायला, तर हिने आज काढलेले आहेत. आता एक ह्याच्या पाठीमागे पण तिने एकदा धुवून घेतले होते आणि आजही बसलेले आहे ती धुवायला. तर आता थोडी कामं मी मुलांना शिकवत आहे. थोडी म्हणण्यापेक्षा बरीचशी कामं मुलं करतात स्वतः. तर आता इकडे बघा माझी इकडे चटणी चालूच आहे बनवायची. खोबरं सगळं वाटून घेतलं आणि बाकीचं जे काही मसाले आहेत ना, मिरची, अद्रक, कोथिंबीर
आता मी एक वेळेस तुम्हाला पांढरी आणि हिरवी दोन्ही प्रकारची चटणी बनवून दाखवल्या होत्या, पण पांढरी चटणीच घरामध्ये आवडत नाही आहे, हिरव्याच कलरची चटणी आवडते. तर आता इकडे तडका देते त्या चटणीसाठी. एका पातेल्यामध्ये छोटं पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल, कढीपत्ता, मोहरी, जिरे मोहरीची फोडणी आणि फ्रेश कढीपत्ता टाकला, फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून टाकली आणि लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. त्या काय वाळलेल्या वगैरे नाही आहेत, पण अशा लाल आहेत, थोड्याशा ओलसरायच्या आहेत. पण त्याची फोडणी चांगली तडका कडकडून अशी बघा फोडणी बसलेली आहे आणि हा तडका आता ह्या चटणीवर, तयार चटणीवर ओतलेला आहे. चटणी बघू शकता, जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, अशी मीडियम अशी केलेली आहे. ही चटणी तुम्ही उत्तप्प्यासोबत किंवा डोसे, इडली, परत उडीद वडा किंवा आप्पे कशासोबतही खाऊ शकता. ही परफेक्ट चटणी आहे. तर आता मी आज उडीद वडे बनवणार आहे. त्यासाठीचं परफेक्ट उडीद वड्याचं वाटण कसं बनवायचं, तर हे डाळ आणि तांदूळ यास मी भिजत ठेवलं होतं सकाळी. तर हा व्हिडिओ क्लिप आहे संध्याकाळचे, म्हणजे शनिवारी सकाळी मी भिजत टाकलं होतं आणि शनिवारी संध्याकाळी झोपताना हे मी वाटण करून ठेवलं होतं, बनवून ठेवलं होतं. आता ते जे काही उडीद आणि डाळ मी भिजत ठेवलं होतं ते सगळं असं पाणी नितळून घेतलेलं आहे. त्यामध्ये अजिबात थोडंसुद्धा पाणी आपल्याला ठेवायचं नाही. आता ह्याचं प्रमाण मी कसं घेतलं होतं, तर 1 वाटी उडीद डाळ घेतली होती आणि त्या वाटीचा 1/4 हिस्सा असं तांदूळ घेतले होते. एवढ्याच प्रमाणाचं हे मी बनवलेलं होतं. आता हे जे डाळ आणि तांदूळ जे आहे, तांदूळ कमी प्रमाणात, म्हणजे जसं 1/4 हिश्श्याने मी तांदूळ टाकले होते उडीद डाळीच्या. तर आता हे सगळं आपल्याला उडीद डाळ आणि जे तांदूळ आहे ना, ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून बारीक असं. त्यामध्ये अगदीच मी 3 ते 4 चमचे पोहे खायचे जे चमचे आहे ना, पाणी ओतलेलं होतं. तर 3च चमच्यामध्ये पाण्यामध्ये ना हे बॅटर बघा अशा पद्धतीने हे घट्टसर असं झालेलं आहे. असंच हे बॅटर आपल्याला सगळी उडीद डाळ आणि ते तांदूळ आहे ना, ते वाटून घ्यायचं आहे. अजिबात त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तर हे बॅटर मी संध्याकाळीच का बनवून ठेवलं, तर ताईनं सकाळची गडबड बघितली का, खूप गडबड असते सकाळची, त्यामुळे मग मी संध्याकाळीच हे बॅटर बनवून ठेवलेलं होतं. तर आता हे तयार झालेलं बॅटर जे आहे ना, ते आपल्याला एकसारखं एकाच दिशेने, एका डायरेक्शनने ना फेटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अगदी 10 मिनटं अशा पद्धतीने हाताने फिरवून घ्यायचं. उडीद वड्यासाठी परफेक्ट बॅटर बघा कधी होतं, तर त्याचा थोडासा रंगसुद्धा आपल्याला चेंज झालेला दिसतो आणि हे बॅटर बघा थोडंसं फुगल्यासारखं प्लम्बी दिसतं. तर बघू शकता अशा पद्धतीनं लोण्यासारखं अगदी हे बॅटर तयार झालेलं आहे आणि पाण्यामध्ये टाकलं का नाही ते पाण्यावरती तरंगतं. त्यावेळेस समजायचं आपलं हे उडीद वड्याचं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. सेम लोण्यासारखं आहे बघा ताईंनो. जसं लोण्याला आपण पाण्याचा हात घेतो किंवा ते लोणी पाण्यामध्ये मिक्स होत नाही, त्याचप्रमाणे हे उडीद वड्याचं बॅटर तयार होतं. तर आता इकडे हे काय केलेलं आहे, तर इडलीचं बॅटरसुद्धा मी बनवून ठेवलेलं आहे. तर संध्याकाळीच हे उडीद वड्याचं आणि इडलीचं बॅटर मी बनवून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे बॅटर अशा पद्धतीनं आहे इडलीचं. तर आता मी हे बॅटर जे तयार केलेलं आहे इडलीसाठीचं, ते बघा अशा पद्धतीनं ब्लँकेटमध्ये बेडशीट आहे बघा, बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवलेलं होतं. तर आता हे रात्रभर मी असं ठेवलेलं आहे. हे आता वाजलेलं आहे 10 10:30चं टायमिंग असावं. तर उडीद वड्याचं आणि इडलीचं बॅटर अशा पद्धतीने मी रात्रभर हे ठेवलेलं होतं. सकाळी उठल्यानंतर पीठ हे बघू शकता बऱ्यापैकी प्लम्पी झालेलं आहे. थोडंसं फुगलेलं आहे, म्हणावं असं तितकं फुगलेलं नव्हतं, पण असं इडली मात्र सॉफ्ट झालेली होती. इडलीचं काही म्हणजे प्रॉब्लेम मला आलेला नव्हता. थोडीशी वाफ वगैरे म्हणजे नाही का पाणी वगैरे धरलं होतं, गरमपाना दमटपणा थोडासा तयार झालेला होता, पण फारसं पीठ म्हणावं इतकं फुगलेलं नव्हतं या प्रोसेसने. तर असं होता येईल. आता इकडे मी इडली बनवून घेते. तरीही मी थोडा वेळ वाट पाहिली. सकाळी सकाळी अगदीच लवकर अशा बनवून ठेवलेल्या घेतल्या नव्हत्या, कारण की 9 वाजेपर्यंत तरी म्हटलं थोडा वेळ ठेवावं हे पीठ, म्हणजे जास्त पण फुगेल, पण नव्हतं फुगलेलं. पण असं त्यामध्ये आता थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे, कारण की पीठ थोडंसं फुगलेलं नव्हतं किंवा त्याला आंबलेलं नव्हतं, त्यामुळे लिंबू पिळून घेतलं आणि पिळलेलं लिंबू जे आहे ते इडलीच्या कुकरमध्ये तळाशी टाकलेलं आहे. थोडंसं पाणी, थोडं पीठ घट्ट वाटत होतं, त्यामुळे थोडंसं पाणी ओतून आणखी हे पीठ मी मिक्स करून घेतलं आणि इडलीचा कुकर लावून दिलेला आहे. इडलीचं बॅटर ज्यावेळेस आपण इडलीचं पीठ बनवतो त्यावेळेस ना पाणीसुद्धा जास्त वापरायचं नाही आहे, त्यामुळे सुद्धा पीठ फुगत नाही आहे किंवा आंबत नाही आहे. तर आता इकडे मी सांबार फोडणीला घालते. कांदा टाकलेला आहे, जिरे मोहरीची फोडणी घातली, कढीपत्ता, लाल मिरची पावडर, वाळलेल्या लाल मिरच्या 2 टाकलेल्या आहेत, त्याचबरोबर सांबार मसाला टाकला आणि शिजवून घेतलेल्या भाज्या आणि डाळ टाकलेली आहे. यामध्ये शेवगा नाही आहे, शेवगाच नव्हता माझ्याकडे, त्यामुळे फक्त फ्लावर, वांगं आणि 1 बटाटा टाकलेला होता आणि तूर डाळ आणि मुगाची डाळ वापरलेली होती. थोड्याशा बटाट्याच्या फोडी मी बाजूला ठेवल्या होत्या आणि बाकीचा बटाटा जो होता मॅश करून सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. आता हे सांबार झालेलं आहे बघा. यामध्ये थोडीशी चिंच आणि गूळ टाकलेला आहे. इकडे बघा हे दोघंजण वेट करत आहे. घड्याळ बघू शकता 9:15 वाजलेले आहेत आणि हे सांबार बघा आपलं फोडणी घालून झालेलं आहे. वरून कच्चाच कांदा असा मोठा साईजनं चिरलेला होता तो टाकलेला आहे.
अशा पद्धतीने सांबार तुम्ही करून बघा. अगदीच हॉटेल टाईप हे सांबार लागतं. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर द्यायची आहे टाकून. मस्तपैकी हे सांबार आपलं तयार झालेलं आहे. आणि भाज्या थोड्याफार राहिल्या असतील तर अशा पद्धतीने पळीच्या साहाय्याने मॅश करून घ्यायच्या आणि थोडीशी उकळी आणून द्यायची. मस्तपैकी हे सांबार तयार झालेलं आहे. इडलीचा देखील पहिला कुकर झालेला आहे. चटणी झाली, सांबार झालं आणि इडलीचा पहिला कुकर देखील झालेला आहे. इडली बघू शकता थोडी बऱ्यापैकी झालेली आहे. छान म्हणजे फुगलेली पण आहे आणि दोन्ही बाजूनी असं म्हणजे आकार देखील आलेला आहे. म्हणजे असं कुठेही चिकटपणा किंवा असं चपटी वगैरे अशी झालेली नव्हती. फुगलेली आहे. आतूनसुद्धा मऊ अशी जाळी बनलेली आहे. जाळीदार अशी इडली झालेली होती. तर असं दुसरा कुकर लावून दिला इडलीचा आणि इकडे आता उडीद वड्या बनवायला घेत आहे. हे उडीद वड्याचं आपण जे बॅटर रात्री बनवून ठेवलेलं होतं तेच आहे. यामध्ये मिरची आणि अद्रकचं वाटण टाकलेलं आहे. बघा, मिरची आणि फक्त अद्रकचं पेस्ट तयार करायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. बस फक्त एवढंच टाकायचं आहे. आणि आता फेटायचं वगैरे अजिबात नाही आहे. फक्त हे वरून टाकलेलं आपण जे साहित्य आहे ना ते फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं बॅटर बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. जरी जेणेकरून हातावर घेतलं आणि गोल आकार देऊन असं वड्याचा आकार दिला आणि त्याला सोडता येईल अशा पद्धतीने झालेलं होतं. हे फक्त मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि लगेच मी तेलाची कढई ठेवून तेल गरम करून घेते आणि झाऱ्या घेतलेल्या आहे. सुरुवातीला मी झाऱ्यावरती वडे बनवले. तर बघू शकता पाण्याचा हात घ्यायचा, पाणी घ्यायचं एका बाजूला आणि पाण्याच्याच हाताने एक गोलाकारमध्ये द्यायचा आणि तेलामध्ये सोडायचं. असं पालत्या करायचं आहे. तर बघू शकता सुटलेला आहे व्यवस्थित. आणि दुसरं पण एक मी बनवून घेतला वडा. तर अशा पद्धतीने बघू शकता गोलाकार अगदी व्यवस्थित छान झाला होता. पण मला झाऱ्यानं व्यवस्थित असं जमलंच नाही आता. आणि कढई जी होती ती सुद्धा अशी खोलगट होती. उडीद वडे तळायला ना कढई थोडीशी पसरट पाहिजे, कारण की वडे असे पसरून टाकता येतात व्यवस्थित असे आणि ते भाजता देखील येतात. पण असो मी पण नंतर काय केलेलं आहे, 2-2 वडे तळून घेतलेले आहेत. म्हणजे काय होत होतं गोल कढई असल्यामुळे ना वड्याला थोडासा जास्त जर 3 वडे वगैरे टाकले तर त्याला शेप त्याचा होता तो बिघडत होता, बाकी काही नव्हतं. तर आता इकडे वडेही तळायचं काम चालू आहे आणि इकडे कुकरही इडलीची काढायचे काम चालू आहे आणि मुलांचं खाणं देखील चालू आहे. तेलामध्ये टाकलेला कोणताही पदार्थ तळणीचा असू दे, त्याला फक्त असं काही तळत बसावं लागत नाही आहे. एका वेळेस आपण 2 कामं करू शकतो. तेवढं तरी आपण गृहिणी आहोत, त्यामुळे तेवढं तरी आपल्याकडे म्हणजे टेक्निक आहे. तर आता इकडे झाऱ्याने व्यवस्थित मला असं वाटलं नाही जमत आहे, तर आता मी पळी घेतलेली आहे. तर पळीच्या साहाय्याने व्यवस्थित जमलं होतं. पळीवर गोलाकार ते घेतलं पीठ, व्यवस्थित बसलं होतं पळीवर सुद्धा पीठ. अजिबात खाली असं पळीवरून पसरत नव्हतं किंवा खाली सुटत नव्हतं. पळीवर सुद्धा छान पीठ म्हणजे बॅटर जे होतं उडीद वड्याचं ते छान झालं होतं. सगळे उडीद वडे तळून घेतले. इकडे बघा थाळी केलेली आहे. सांबार, हिरवी चटणी, इडली घेतलेली आहे आणि उडीद वडे घेतलेले आहेत. उडीद वडे मस्त वरून कुरकुरीत, आतून खुसखुशीत असे मऊ जाळीदार असे झालेले होते. सगळ्यांना उडीद वडे आवडले. मी शेजारीसुद्धा दिले होते, म्हणजे ताईंना वगैरे दिलेले उडीद वडे. म्हणजे सगळे आहे अशी जशी थाळी आहे ना ते दिलेली, तर त्यांना उडीद वडे आणि चटणी खूप आवडली. तर मी पहिले ट्राय करून बघते. मला ना स्पेशली सांबार आणि इडली खूप आवडते आणि चटणी. उडीद वडे फारसे मला आवडत नाही आहे, त्यामुळे मी बनवत नाही आहे. आणि घरामध्ये फक्त साहेबांना उडीद वडे आवडतात, मुलांनासुद्धा आवडत नाही आहे. तर आता मुलांनी जेवण म्हणजे माझा स्वयंपाक चालू होता तो तेव्हाच त्यांनी खाऊन घेतलेलं होतं. एवढा वेळपर्यंत थांबणार नव्हते. हे टायमिंग आहे 11 वाजलेले आहेत आणि आता आम्ही दोघंजण बसलेलो आहोत जेवण करायला. तर आता हे जेवणच आहे, नाश्ता नाही आहे, काय नाही. सकाळी आम्ही दोघांनी चहा घेतलेला होता आणि हे बनवेपर्यंत 11 वाजले होते. 11 वाजता आम्ही दोघंजण बसलेलो आहोत. म्हणजे आता हे जेवणच अगदी पोटभर जेवण झालेलं होतं. आज साहेबांना सुट्टी नाही आहे, काही नाही आहे. मुलांना सुट्ट्या आहेत म्हणून मी हा राडा घातलेला होता. आज साहेबांना कामाला जायचं आहे. जसं की मी म्हटलं मुलांचं गॅदरिंग आहे, मग त्या गॅदरिंगला आम्हाला सुट्ट्या हव्या आहेत. त्यामुळे मग ह्यांना आज रविवारी म्हणजे कामाला जायचं होतं. तर आता सगळं झाडू वगैरे मारून घेते. घरातला हा झाडू मारण्याचा टायमिंग आहे दुसरा. छोटं घर असलं ना किती वेळा झाडू मारून होईल आणि किती नाही हे काय त्याचं मापच नसतं. ज्यावेळेस मोठं घर असतं ना त्यावेळेस एकदा झाडू मारला की त्याच्याकडे संध्याकाळीच पाहायचं, कारण की मोठं घर असतं जिथे तिथे आपलं म्हणजे व्यवस्थित जागा असते. पण हे आपलं छोटं घर असतं ना, मग तिथेच बसणं उठणं त्याचबरोबर खाणं पिणं सगळं तिथेच. मग खूप वेळा झाडू पण स्वच्छता ठेवली जाते आणि म्हणजे तिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवल्या जातात, ते मात्र आहे बरोबर. आणि घर छोटं असल्यामुळे ना कामंही कमी, आपलं तेवढ्यात सगळं असं आवरून होतं आणि स्वच्छता देखील ठेवली जाते. आता सगळा झाडू वगैरे मारून घेते घरातला आणि केर सगळा असा काढून घेते.
फरशी मी 2 वाजता पुसते, साहेब गेल्यानंतर किंवा मग या वेळेला सकाळचा नाश्ता जेवण वगैरे झालं की या वेळेला पुसते. पण आज कपडे रविवार त्यामुळे फरशीला आज 2च वाजलेले आहेत. मग आता इथं मी काय केलेलं आहे, सगळे मुलांचे जे काही स्कूलचे कपडे आहेत ना ते घेतलेले, दोघांचा एक एक ड्रेस घेतलेला आहे. साहेबांचे मी काल शनिवारी धुतलेले होते, मुलांचा अजून एक ड्रेस बाकी आहे पण तो मी सोमवार धुणार आहे. रोज थोडे थोडे कपडे धुते कारण की माझ्या पण स्वयंपाक किचन ओटा काम इतर सगळी कामं, त्यामुळे ना रोजच्या रेग्युलर कपड्यांसोबत 1 2 3 असे ड्रेस म्हणजे धुवायला घेते, जेणेकरून ते व्यवस्थित असं म्हणजे असं धुतले पण जातात आणि कामाचा लोडही येत नाही आहे, फारसं असं जास्त काम केल्यासारखंही वाटत नाही आहे. नाहीतर खूप सारे कपडे धुवायला काढले ना त्या दिवशी असं वाटतं आज मी खूप काम केलं असं होऊन जातं आणि त्या धुवायला वेळसुद्धा मग खूप जातो, मग बाकीचं काम राहून जातं. आता इकडे आलेले आहे किचनमध्ये, कपडे वगैरे भिजत ठेवलेले आहेत फक्त आणि आता इकडे किचनमध्ये आवरावर करत आहे. आता सगळं तेलाची कढई वगैरे थोडीशी बाजूला ठेवून देते आणि इडलीचा कुकर जो शेवटी लावलेला होता तो पण आता इडल्या काढून घेते. सांबार वगैरे काढून ठेवलं, चटणी वगैरे व्यवस्थित एका बाउलमध्ये ठेवली आणि फ्रीजमधलं साहित्य फ्रीजमध्ये ठेवून देते, जसं की कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक मिरची जे काय आणलेलं होतं ते आणि हे पीठ थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे इडलीचं, तोही डब्बा आता फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि आता एका ताईंची कमेंट होती की ताई इडलीचं पीठ आंबट होऊ नये म्हणून काय करायचं, तर ज्यावेळेस आपण संध्याकाळी बॅटर इडलीचं बनवतो त्यावेळेस मीठ अजिबात त्या दिवशी संध्याकाळी टाकायचं नाही, सकाळी उठल्यानंतरच मीठ टाकायचं. जर संध्याकाळी मीठ टाकलं तर ते पीठ आंबट होतं, जास्त आंबट होतं, तर शक्यतो सकाळीच पिठामध्ये मीठ टाकायचं, त्यामुळे इडलीचं पीठ जास्त आंबट होत नाही आहे. ज्यावेळेस इडलीचा राडा असतो, ज्यावेळेस आपण उडीद वडे बनवतो, चटणी खूप सारा स्वयंपाक म्हणजे होऊन जातो त्या दिवशी आणि किचन ओटा भांडे त्याचं काही विचारूच नका, खूप सारे भांडे पडतात. पण खायला सकाळ सकाळ थंडीच्या दिवसामध्ये इडली सांबार मेदूवडा खूप भारी भन्नाट लागतो. पण इथे भांडे घासायचं म्हटलं की नको वाटतं, पण भांडे तितकेच पडतात पण जास्त फारसे तेलकट वगैरे अजिबात नसतात, पटकन असे पाण्यातून काढले निघतात म्हणजे काढले जातात, असं जास्त तेलकट भरलेले असं नसतात. त्यामुळे मला तर एवढं भांड्याचं काही वाटत नाही आहे. पटकन आता हे विम लिक्विडचं पाणी करून पटपट भांडे घासून घेते. पहिला आधी साध्या पाण्यानंच त्याचं खरकटं जे काही आहे ना ते काढून घेते. सगळे भांडे मी जमा केलेले आहेत आणि आता साध्या पाण्यातून म्हणजे ते काढले की खरकटं त्याचं सगळं निघतं, त्याचा तेलकटपणा वगैरे कमी होतो आणि फक्त मग नंतर काय करायचं, भांडे साबण लावायची किंवा विम लिक्विडचं पाणी करून पटपट घासून सिंकमध्ये टाकायचं. सिंक देखील मग मी घासून घेते. हे खरकटे भांडे सिंकमधून अशा बाजूला काढते, ही माझी भांडे घासण्याची पद्धत आहे. त्यामुळे मला भांडे घासायला फारसं काय वाटत नाही, पण कपडे धुणे मला खूप कंटाळा येतो ताईनं. घरातलं किचन वाट्यावरचं काम कितीही करा काही वाटत नाही, पण असो आता भांड्याचा बघा एवढा असा गराडा झालेला आहे. आणि आता इकडे काय करत आहे, पूर्ण असं किचन ओटा आवरून घेतला आणि आता काय करत आहे तर चांगल्या 10 चपात्याचं असं पीठ मळलेलं आहे आणि चपाती लाटत आहे. काही चपात्या साहेबांच्या टिफिनसाठी आणि काही चपात्या शिल्लक म्हणजे राहतील त्या संध्याकाळी मुलं वगैरे खातील आणि काढलेल्या आहेत थोड्याशा बेसनाच्या पोळ्या. इकडे आता साहेबांचा टिफिन वगैरे भरून घेते, ते जातील कामाला. तर आता मग माझ्या व्हिडिओचा करते इथेच एंड. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.